महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पिठला भात पण खाल्ला जातो, थोडासा गोडवा त्या खोबऱ्याचा लागतो. पण बांगडा हे करूया, बनतो पण कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये आणि वेळही कमी लागतो बनवायला. तर चला मग लगेच सुरू करूया आपण. वेलकम टू द कुकिंग टेबल. रस्ता आणि रस्साच्या आपल्या कोकण सिरीज मध्ये आज आपण एक असा पदार्थ बनवणार आहोत जो एकदमच घरगुती आहे, एकदमच बेसिक आहे. जरी घरगुती आणि बेसिक असे मी म्हणतोय तरी पण तो खूप आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. म्हणजे जनरली कोणी त्या गोष्टीला नाही म्हणणार नाही असं आहे. आणि जे कम्फर्ट फूड म्हणतो आपण त्या टाईपचा एक प्रकार आहे. बनतो पण कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये आणि वेळही कमी लागतो बनवायला. तर चला मग लगेच सुरू करूया आपण. चला तर मग सगळ्यात पहिले आपण इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया काय काय असणार आहेत. तर सगळ्यात पहिले आपल्याला कुळथाचं पीठ लागेल. तर आपण इथं अर्धी वाटी कुळथाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 3-4 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर, एक मीडियम साईजचा कांदा जो आपण बारीक चिरून घेणार आहोत. ओल्या नारळाचा चव लागेल आपल्याला थोडासा, 2 चमचे मालवणी मसाला आणि चवीनुसार कोकम, प्लस याच्यासोबत थोडीशी हळद आणि आपला रेग्युलर मसाला लागेल. ते आपण रेसिपी बनवताना बघूयाच. चला मग सुरुवात करूया. आपले इन्ग्रेडियंट्स बघून झालेत. सगळ्यात पहिले आपण एका भांड्यात कुळथाचं पीठ काढून घेऊया आणि त्याच्यात पाणी टाकून त्याचा एक चांगला घोळ तयार करून घेऊया. आता हे करताना लक्षात ठेवा का कुठल्याही प्रकारचा गुठळा राहिला नाही पाहिजे. तर तुम्ही हाताने करू शकतात किंवा जर फोर्क वापरायचा असेल तुम्हाला किंवा विस्कर असेल तुमच्याकडे, जे केक मध्ये वापरतो किंवा अंड फेटताना वापरतो ते तुम्ही वापरू शकतात. बट अदरवाईज चांगलं मिक्स करून घ्या म्हणजे कुठल्याही प्रकारचे गुठळ्या नाही राहिला पाहिजे त्याच्यात. असा चांगला कुळथाचा घोळ बनवून घेतलाय कुळथाच्या पिठाचा. तर कुठल्याच गुठळ्या दिसत नाहीयेत. या कुळथाच्या घोळ्यामध्ये चिमूटभर हळद टाकून परत त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन टाकूया. चला तेल गरम झालं. थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे, त्याच्यानंतर बारीक चिरलेलं लसूण आणि मिरची. तर 2 मिनिटं आपण हे तेलात परतून घेऊया. लसणाचा कलर चेंज झालाय. आपण याच्यात आता बारीक चिरलेला कांदा टाकून देऊया. आणि 4-5 मिनिटं त्याला पण चांगला आपण परतून घेऊया. कांदा काळा वगैरे करायचा नाही, फक्त सॉफ्ट झाला पाहिजे. या पिठी भातासोबत एक अकंपनीमेंट म्हणू किंवा तोंडी लावायला जसं आपण चटणी वगैरे घेतो तसं एक सरप्राईज राहणार आहे जे मी तुम्हाला शेवटी दाखवेल. पण अगेन ते खूपच लोकल आहे, खूपच घरगुती आहे. इथं स्पेसिफिक सीझन मध्ये ते पिठी भातासोबत खाल्लं जातं. तर ते पुढे पुढे आपण रेसिपीमध्ये बघूयाच. जर तुम्हाला ते कळलं असेल काय आपण तोंडी लावायला किंवा अकंपनीमेंट घेणार आहोत या डिश सोबत तर कमेंटमध्ये लिहून सांगा. कांदा आपला छान परतून झालेला आहे. आता थोडेसे मसाले टाकून घेऊया याच्यात. 1 मोठा चमचा मालवणी मसाला, 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट आणि मिरची तुम्ही तुमच्या हिशोबाने ऍडजस्ट करू शकतात. तर किती तिखट पाहिजे कमी जास्त त्या हिशोबाने. हळद आपण आधीच कुळथाच्या पिठाचा घोळ बनवताना आपण हळद आधीच टाकली, तर मी आता टाकत नाहीये. मसाला 1-8 मिनिटं परतल्यानंतर आपण याच्यामध्ये जो कुळथाचा घोळ बनवला होता तो टाकून देऊया. आणि त्याला चांगलं याच्यासोबत मिक्स करून देऊया पाणी टाकण्याच्या अगोदर.
गॅस कमी ठेवा, कारण लगेचच हे घट्ट होईल आणि त्याच्यात गोळे बनण्याची शक्यता असते, तर सारखं ढवळत राहा. चांगलं मिक्स झालंय. आता याच्यात आपण पाणी टाकूया. थोडासा गॅस वाढवून आपण याच्यात पाणी टाकूया आणि चांगलं मिक्स करूया. एकदम पातळ असं नाही बनवायचं, थोडंसं रनिंग कन्सिस्टन्सी राहिलं पाहिजे. मेन याच्यात लक्षात ठेवा का पाणी टाकल्यानंतर, गॅस वाढवल्यानंतर 5 मिनिटं सारखं ढवळत राहायचंय, नाहीतर याचे गोळे बनू शकतात. तर ते गोळे नको बनायला, कुठे गुठळ्या नको बनायला, म्हणून आपण सारखं याला ढवळत राहायचंय. थोड्याच वेळात ते घट्ट होत जाईल आणि त्याची कन्सिस्टन्सी बरोबर होऊन जाईल. तुम्ही आता बघू शकतात पेटीला चांगली कन्सिस्टन्सी आली आहे अशी. तर या स्टेजला आपण चवीनुसार मीठ टाकून देऊया. कोकमचे 2 पीस आणि ओल्या नारळाचा चव. आणि कोथिंबीर आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. तर कोथिंबीर किंवा ओल्या नारळाचा चव तुम्ही जेव्हा पिठीचा आपण गोळ बनवतो पाण्यात तेव्हा पण करू शकतात, किंवा असं लास्ट स्टेजला पण करू शकतात, पण मीठ प्रिफरेबली शेवटीच टाका. चला, आपली पिठी रेडी झाली आहे. आता मी गॅस बंद केलाय. आपण हे काढून ठेवूया. तर पिठी रेडी आहे, भात रेडी आहे. तर जो आपला सरप्राईज एलिमेंट होता, तर तो मी तुम्हाला दाखवतो, आणि तो म्हणजे सुकी मासळी. तर इथं आपण सुका बांगडा घेतलेला आहे. आपण ते गॅसवर रोस्ट करून घेणार आहोत. तर लोकल लोकांशी बोललो तर त्यांनी सांगितलं का जेव्हा फ्रेश फिश अवेलेबल नसतं, उन्हाळ्याच्या पीकमध्ये किंवा पावसाळ्यात जेव्हा फ्रेश फिश अवेलेबल नसतं, तेव्हा सुके मासे जे सुकवलेले असतात ते पिठी भातासोबत खाल्ले जातात आणि आवडीने खाल्ले जातात. ते पार्ट ऑफ अ डिशच आहे, जसं तोंडी लावायला चटणी मिरची वगैरे असतात, तर त्या टाईपचं आहे. थोडंसं मांस असतं त्याच्यामध्ये, बोंबीलसारखं असं पूर्ण ड्राय नसतं. तर आपण ते रोस्ट करून घेऊया. असे सुके बांगडे आहेत, आपण त्याला गॅसवर रोस्ट करून घेऊया. मीडियम फ्लेमवर आपण बांगडा रोस्ट करून घेऊ. तर टेस्टसाठी तुम्ही थोडंसं मिरची मसाला लावू शकतात, पण ऑलरेडी जसं माहिती आहे आपल्याला का जेव्हा हे मासे सुकवले जातात तेव्हा त्यांना मीठ लावलेलं असतं, तर ते एक्सेसमध्ये नको म्हणून आपण असं डायरेक्ट मीडियम फ्लेमवर रोस्ट करून घेऊया. चला, बांगडे आपले चांगले रोस्ट झालेले आहेत. आता मी गॅस बंद करतो आणि यांना काढून घेतो. चला प्लेट करूया. तर सगळ्यात आधी भात घेऊया. मस्त गरमागरम भात घेतलाय. त्याच्यावर अशी पिठी टाकून घेऊया. दिसायलाच खूप सुंदर दिसते. मला एकदम घरी पिठलं भात खातो त्याची आठवण झाली. आणि सोबत आपण आताच रोस्ट केलेला सुका बांगडा. तर आपला पिठी भात विथ सुका बांगडा रेडी आहे. चला टेस्ट करूया. तर सगळ्यात आधी पिठी भात, चांगली पिठी, नाईस, एकदमच. सॉरी, मी रेजिस्ट नाही करू शकलो म्हणून मी दुसरा घास पण घेतला. एकदमच अशी रस्टिक टेस्ट आहे, आणि आपण म्हणू रुरल टेस्ट आहे.
कारण खूप बेसिक इन्ग्रेडियंट्स आहे. पीठ घेऊन त्याच्यामध्ये मीठ मसाले टाकून ते कुक करून घेतलेलं आहे. अशा टाईपची एक बेसिक डिश आहे. महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पिठला भात पण खाल्ला जातो, कुळथाच्या ऐवजी बेसन वापरलं जातं आणि सेम डिश होते. तर इट इज लाईक दॅट. कुळथाची एक वेगळी फ्लेवर लागतोय पण खूपच मस्त लागतंय. मसाले पण छान मिक्स झालेले आहेत आणि खोबरं असल्यामुळे हलकासा त्याचा तो एक जो स्वीटिश टिंज असतो तो लागतो, थोडासा गोडवा त्या खोबऱ्याचा लागतो. बट अदरवाईज खूप मस्त आहे. खूपच जसं मी सांगितलं एकदमच कम्फर्ट फूड आहे. घराच्या एका कोपऱ्यात कुठे खुर्चीवर चोपाळ्यावर बसून तुम्ही खा आणि तुमचा दिवस घालवा. तर व्हेरी नाईस. थोडासा आपण बांगडा हे करूया आणि टेस्ट करूया. हे बघा मस्त याचं फ्लेश पण असं कुक झालेलं आहे. तर थोडासा मी घेतो आणि आपण त्याला पिठी सोबत खाऊया. व्हेरी नाईस. बांगड्याचं पण एक वेगळा असं थोडासा खारट, कारण ऑब्विसली ते ड्राय केलेले फिश आहे. थोडासा असं फिशी टेस्ट आहे. प्लस जे पिठीसोबत खातो मस्त कॉम्प्लिमेंट करते एकत्र. तोंडात गेल्यावर तो घास पूर्ण असे वेगळे वेगळे फ्लेवर बस्ट होतात. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, मस्त. तर आज आपण इथं कोकण स्पेशल एकदम पिठी भात खाल्ला आणि सोबत आपण त्याच्यासोबत सुके बांगडे आपण रोस्ट करून घेतले होते. तर तुम्ही पण सांगा तुम्ही पिठलं भात किंवा पिठी भातासोबत काय खाता. होपफुली तुम्हाला रेसिपी आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.